विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप. भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला. राजकीय पार्श्वभूमीमुळे तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरिजा राऊत यांचे आरोप. सून गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाही. 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार. यात नक्की काहीतरी काळबेरं. विनायक राऊत यांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळले. विनायक राऊतांसह सर्व आरोपींना अटक करा, त्याशिवाय योग्य तपास होणार नाही, गिरिजा राऊत यांच्या वकिलांची मागणी. विनायक राऊत यांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यात गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद. संजय राऊत यांच्याकडून शंका व्यक्त. तर या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणार, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात सर्वात मोठा भ्रष्टाचार होणार, संजय राऊत यांचा दावा. गुजरातच्या ठेकेदारांना कामं दिल्याचाही आरोप. तर राऊतांकडून बिनबुडाचे आरोप, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या सेनेपासून अलिप्त. आदित्य ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला राजुल पाटील गैरहजर. वडील संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीनंतर गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण. अमित शहा यांनी दिल्लीला बोलावून भाजप जॉईन करायला सांगितलं. एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट. तर खडसेंचे थेट दिल्लीपर्यंत संबंध, आम्ही किरकोळ लोक, गिरीश महाजन यांचा टोला. शरद पवारांचा फोटो वापरण्यास दादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला मंजुरी. माझ्या प्रत्येक बॅनरवर पवारांचा फोटो वापरणार, परवानगीसाठी तटकरेंना पत्र लिहिणार, संजय पवार यांची माहिती. शासकीय निधीवरून खासदार विशाल पाटील आक्रमक. निधी आपल्या बापाचा असल्याची प्रशासनाची धारणा. मिरज पंचायत समितीच्या वादावरून टीका. अधिकाऱ्यांना सत्तेचं संरक्षण मिळत असल्याचा दावा. शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना फटका. 8,629 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचा निर्णय. आवास योजना. नागपूरमध्ये महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा. मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण. 4 रस्ते, उड्डाणपूल, 4 सबवेसह एका भुयारी प्रकल्पाचा समावेश. मुशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले. अखेर 83 तासांनी शोधमोहीम थांबवली. दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित 21 जणांची चौकशी. नाशिक, मालेगाव, धुळे आणि अहिल्यानगरमध्ये एकाच वेळी एटीएसची छापेमारी. भट्टीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून टेरर टास्क दिल्याची माहिती. बिश्नोई टोळीशी संबंधित 3 शूटरला दिल्ली पोलिसांकडून अटक. बिश्नोई गँगचा मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई. संत सोपानदेव महाराजांच्या विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.